ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्ता वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज दुपारी महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. मुंबईत शिवसेनेला 2.5 वर्ष महापौरपद आणि उपमहापौरपद हवंय. त्यासोबतच स्थायी, सुधार, बेस्ट आदींपैकी काही समित्यांची अध्यक्षपदेही मिळावीत अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई आदी महापालिकांबाबत एकत्रित निर्णय या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या महापौर लवकरच ठरणार आहे. नाशिकच्या महापौर संदर्भात प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन लवकरच निर्णय घेतील असं वक्तव्य भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केलंय. प्रदेश कमिटीनं ठरवलेला निर्णय सर्व नगरसेवकांना मान्य राहणार असंही विजय चौधरी म्हणाले. दरम्यान नाशिक महापालिकेमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. महापौरच्या संदर्भात माननीय गिरीश भाऊ असतील, माननीय देवेंद्रजी असतील, प्रदेशाचे अध्यक्ष असतील, हे बसून निर्णय घेतील आणि गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी जे ठरवतील, प्रदेश अध्यक्ष जे ठरवतील, तो निर्णय सर्व आमच्या लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांना मान्य असेल. थोडंसं वाट बघा, काळजी करू नका, सर्व तुमच्या मनासारखं होईल. नागपूरमध्ये महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निश्चित होणार आहे. 30 जानेवारीला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर 4 फेब्रुवारी ही महापौर निवडीची तारीख असेल. नागपूर महापालिकेमध्ये महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपमध्ये सध्या महापौर पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे, दिव्या धुर्डे, अश्विनी जिचकार, साधना बर्डे, विशाखा मोहोड, शिवानी दाणी ही नावं चर्चेत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौर पदासाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. सभेत बोलत असताना अजित पवारांनी योगेश आलाय का, स्वप्नील आलाय का असे प्रश्न व्यासपीठावरून विचारले. मात्र ते उपस्थित नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगताच अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. तिकीट मागताना कसे येता, तिकीट द्या, तिकीट द्या असं म्हणत अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं. योगेश आला का? त्याच्या संदर्भ स्वप्नील आलाय का? त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? आईला चुकून बहिणीला म्हणलं. एवढे ह्याच्यात जरा चुकते, समजून उमजून घ्या. पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या, तिकीट द्या, तिकीट द्या. मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं. योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा. हे असलं नाही चालणार. त्यावेळेला आम्ही रक्ताचं पाणी करतोय. मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय. आता उद्या सकाळी नांदेडला चाललोय. अमित शहा साहेब येणार आहेत. फार महत्वाचा कार्यक्रम नांदेडला. या सभेला ज्यांच्या गैरहजेरीमुळे अजित पवार चिडले ते योगेश आणि स्वप्नील आहेत तरी कोण आपण पाहूयात. तर योगेश जगताप हे माळेगाव साखर कारखान्याचे संचालक आहेत, तर स्वप्नील जगताप हे माळेगाव साखर कारखान्याचेही संचालक आहेत. हे दोघेही संचालक आहेत ज्यांच्यावर अजित पवार चिडलेले होते, कारण या सभेला त्यांनी हजेरी लावलेली नव्हती. पैशांचेच राज्य आले, विकास शब्दावर बंदी आणा. दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांनी अशी टीका केली आहे. भाजप आणि शिंदेनी निवडणुका विकृत पातळीवर नेल्या असंही राऊत म्हणाले. मुंबईत सेना मनसेची सत्ता आली नाही, पण भाजपच्या सत्तेवर अंकुश राहील असंही राऊतांनी म्हटलंय. मुंबईत मराठी माणसांनी ठाकरे ब्रँडला भरघोस मतदान केलं असंही संजय राऊत म्हणाले.
आता एक महत्त्वाची अपडेट येते. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. खोपोलीजवळ बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. अमृतांचल ब्रिज ते खोपोली एक्झिट पर्यंत 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सलग सुट्ट्यांमुळे आता पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी पाहायला मिळते. कालही ही स्थिती होती. कालही या हायवेवर जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या. आजही सुमारे 6 ते 8 किलोमीटरच्या रांगा पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर पाहायला मिळतात. खोपोलीजवळ बोरघाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. उद्यापासून हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा पुन्हा सुरू होतीये. मध्य रेल्वेनं या संदर्भात घोषणा केली आहे. हार्बर मार्गावरील 14 एसी लोकल सेवांचं वेळापत्रक देखील मध्य रेल्वेनं जाहीर केलंय. यामुळे आता हार्बर मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर एसी लोकल सेवा पुन्हा सुरू होतीये. जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टी दरम्यान कटरा ते श्रीनगर प्रवास करणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बनिहालमधील ही दृश्य बर्फाच्छादित ट्रेन प्रवाशांना एक संस्मरणीय बर्फवृष्टी अनुभव देते. ट्रेन भोवती बर्फाची पांढरी चादर पसरली असून पर्वत, बोगदे आणि रेल्वे ट्रॅक पूर्णपणे बर्फाने आच्छादलेले दिसत आहेत. हिमाचल प्रदेशामधल्या मंडी डोह चेल्लोक मार्गावर भूस्खलन झालंय. मात्र चालकाच्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली आहे आणि 30 प्रवाशांचे जीव वाचलेत. सॅन्चमधल्या थामलाह जवळील टेकडीवरून अचानक मोठ्या प्रमाणात ढिगारा खाली आलेला आहे. रस्ता रुंदीकरण आणि 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलन झाल्याचं समजतंय. दरम्यान घटनास्थळी बससमोरील भूस्खलनाचा व्हिडिओ आता समोर येतोय. जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 24 तास काश्मीरसाठी खूप कठीण असतील असा इशारा हवामान विभागानं दिलाय. अनंतनाग, बारामुल्ला, डोहा, किश्तवार, कुलगाम, पुंछ, राजौरी, रामबन, रियासी आणि उधमपूरसह 10 भागात हिमस्खलन होऊ शकतं असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 2500 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या पर्वतांवर हिमस्खलनाचा धोका आहे आणि यामुळेच काश्मीरमधील नागरिकांना पुढील 24 तासांसाठी इशारा देण्यात आला आहे. मनालीमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडलेत. कार, बस आणि इतर वाहनं बर्फवृष्टीमुळे अडकलेली आहेत. अनेक प्रवासी कित्येक तासांपासून एकाच ठिकाणी अडकलेत. प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत. शिमला शहरावरही बर्फाची चादर पसरली आहे. प्रत्येक घराचं छत पांढऱ्या बर्फानं आच्छादलं असून प्रत्येक झाडाच्या फांद्या देखील बर्फानं सजल्यात. या भागात येणारे पर्यटक याचा आनंद घेत आहेत. पर्वतांची राणी शिमला बर्फाच्या चादरीनं झाकून गेली आहे. तथापि बर्फवृष्टी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची वाहनं देखील बर्फात अडकत आहेत. अफगाणिस्तानमधल्या लोकांसाठी खराब हवामान आणि हिमवादळ हे एक आपत्ती बनलंय. गेल्या 3 दिवसात देशभरातील विविध प्रांतांमध्ये 61 लोकांचा मृत्यू झालाय तर 110 जण जखमी झालेत. हिमवादळामुळे आणि रस्त्यांवर पांढऱ्या बर्फाची चादर असल्यामुळे गझनी आणि काबूलमध्ये जनजीवन ठप्प झालंय. देशातील 34 प्रांतांपैकी 15 प्रांत प्रभावित झाले असून शेकडो गावही तुटली आहेत. अनेक रस्ते बर्फाने झाकलेले आहेत आणि दुर्गम भागात पोहोचणं हे प्रशासनासाठी देखील एक मोठं आव्हान बनलंय. बर्फ इतका जास्त आहे की लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकून पडलेत. अमेरिकेमध्ये हिमवादळामुळे किमान 18 राज्यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली असून देशभरात 10,000पेक्षा जास्त विमान उड्डाणं रद्द झाली आहेत. शनिवारी सकाळी वीज पुरवठा खंडित झाल्याच्या 95,000पेक्षा जास्त घटना घडल्या. त्यापैकी एकट्या टेक्सास शहरामध्ये 36,000 आणि व्हर्जिनियामध्ये 10,000 ठिकाणी विद्युत पुरवठा विस्कळीत झालाय. अमेरिकेनं गेल्या काही वर्षांमध्ये अनुभवलेलं हे सर्वात तीव्रतेचं हिमवादळ असल्याचं स्थानिक सांगतायत. राष्ट्रीय स्कूल बँड स्पर्धेमध्ये अहिल्यानगरची संजीवनी सैनिकी शाळा देशात प्रथम आली आहे तर मुंबईच्या डॉन बॉस्को शाळेला तृतीय क्रमांक मिळालाय. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नॅशनल स्कूल बँड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्तबद्ध संचलनानं आणि सुरावटीनं राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या पराक्रमाचा झेंडा फडकवलाय. नवी दिल्लीमधल्या नॅशनल बाल भवन येथे संपन्न झालेल्या महाअंतिम फेरीमध्ये मुलांच्या ब्रास बँड गटामध्ये अहिल्यानगरमधील कोपरगाव येथील संजीवनी सैनिक शाळेनं देशात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकावर नाव कोरलंय. मुलींच्या ब्रास बँड गटामध्ये मुंबईच्या डॉन बॉस्को हायस्कूलनं राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत राज्याचा गौरव वाढवलाय. गडचिरोली जिल्ह्यामधून माओवाद्यांचा दबदबा कमी झाल्यानंतर अप्रतिम निसर्ग सौंदर्यानं नटलेलं मात्र घनदाट जंगलात असल्यामुळे एक प्रकारे माओवाद्यांचं अप्रत्यक्ष नियंत्रणात असलेली अनेक ठिकाणी आता मोकळी झाली.
त्यापैकीच एक म्हणजे अबुसवाडच्या टेकड्यांमध्ये असलेला आणि माओवाद्यांच्या सतत उपस्थितीमुळे जगाला फारसा माहीत नसलेला बिनागुंडा येथील राजरप्पा धबधबा. बिनागुंडा गावामध्ये महाराष्ट्र पोलिसांचं कायमस्वरूपी मदत केंद्र आता सुरू झालंय आणि इथला राजरप्पा धबधबाही आता मोकळा श्वास घेतोय. एबीपी माझा या घनदाट जंगलामध्ये कठीण डोंगर रांगामध्ये पायी प्रवास करत राजरप्पा धबधब्यापर्यंत पोहोचलाय. हा धबधबा खूप मोठा नाहीये, मात्र शुभ्र स्वच्छ पाण्यासह वर्षभर अविरत वाहतो, कधी आटत नाही. जर या भागात रस्त्यांची आणि मोबाईल नेटवर्कची सोय झाली तर भविष्यामध्ये हे वनपर्यटनाचे एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण ठरू शकतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.